नमस्कार। एकेकाळी राज्याच्या राजकारणाचे महत्त्वाचे निर्णय सांगली जिल्ह्यातून होत असत, पण आता सांगलीच्या वाट्याला साधं कॅबिनेट मंत्रीपद पण मिळालं नाहीये। तर सांगलीच्या राजकारणाची एवढी बिकट परिस्थिती कशामुळे झाली आहे, बघूया हा स्पेशल रिपोर्ट। कधी काळी महाराष्ट्राच्या राजकारणी राजधानी स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याने मोठे योगदान दिले। त्याची उत्तराई म्हणून महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी सांगली जिल्ह्याला भरभरून दिले। महाराष्ट्रासारख्या देशातील मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद कैलासवासी पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या वाट्याला 4 वेळा आले। दादांनी राज्याच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळात त्याचबरोबर देशाच्या राजकारणी महत्त्वाची पदे भूषवली। त्यामुळे एकेकाळी निवडणुका जवळ आल्या की महाराष्ट्रातील राजकारण्यांची सांगलीकडे वर्दळ असायची। महाराष्ट्रातील तिकिटे सांगलीतून ठरवली जायची। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचे मोठे महत्त्व अधोरेखित झाले आहे। मात्र अलीकडच्या काळातील परिस्थिती बघितली तर हाच तो सांगली जिल्हा म्हणावा अशी वेळ आली आहे। कारण सातत्याने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाने प्रतिनिधित्व करणारा सांगली जिल्हा सध्या मंत्रिपदाअभावी पोरका आहे। नाही म्हणाला एक राज्य मंत्रिपद आणि कॅबिनेट दर्जाच्या महामंडळाचे उपाध्यक्षपद जिल्ह्यात आहे। मात्र पूर्वीसारखी सांगलीची वजनदार परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेली दिसत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा दबदबा असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांना उमेदवारीसाठी दिल्ली दरबारी दाताच्या कण्या कराव्या लागायच्या। मात्र सध्याची सांगली जिल्ह्यातील परिस्थिती बघितली तर स्ट्रॉंग असलेली काँग्रेस या ठिकाणी विकलांग झाली आहे। उमेदवारी नको म्हणून दिल्ली दरबारी जाण्याची नामुष्की काँग्रेसच्या इथल्या काही नेत्यांवर आली आहे। एवढी वाईट परिस्थिती सांगली जिल्ह्यातील राजकारणात ओढावली आहे। आज जरी जिल्ह्यात विद्यमान सरकारच्या निमित्ताने अनेकांना न्याय मिळाला असे दिसत असले तरी सांगली जिल्ह्यातील भाजप ही काँग्रेस राष्ट्रवादीची दुसरी शाखाच आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने पूर्वीसारखी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबूत राहिलेली नाही आणि भाजप हा सध्या मजबूत दिसत असला तरी तो कायम राहील याची शाश्वती देता येत नाही। त्यामुळे सांगली जिल्ह्याचे सध्याचे एकंदरीत राजकारण बघता सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याचेच पाहावयास मिळत आहे। एवढी वाईट परिस्थिती जिल्ह्यावर का यावी याचा आता जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे। सांगली जिल्ह्यात एकेकाळी 6 मंत्रिपदे असताना सध्या जी दुजाभावी वागणूक मिळते ती निश्चितच जिल्ह्याच्या लौकिकाला साजेशी नाही हेच खरे। ब्युरो रिपोर्ट।